सुजल हा गोलंदाज मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळताना पहिलं षटक हाताळतोय उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करताना. यावेळेला त्याला फिल्डिंगची सजावट जर पाहिली तर एक थर्डमॅनला आहे, शॉर्ट थर्डमॅन, एक पॉईंट, एक कव्हर्सला, एक लॉंग ऑफ, एक मिड ऑन, एक लॉंग ऑन. यावेळेला बॉल चांगला होता, तेच तर रार बॉल यष्टांच्या मागे जातोय, डॉट बॉल येतोय. डॉट बॉल आल्यानंतर धावसंख्या स्थिरावलेली आहे 9 या आकड्यावर. पहिलं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज सुजल यावेळेला चांगली गोलंदाजी करतोय. सध्या एक षटकार जरूर आला, परंतु तो अमित मात्र नॉन स्ट्राईकवर. स्ट्राईकवर आता न्यू बॅटर आपण पाहतोय. ओ हो कव्हरचा लाजवाब देखना आणि क्रिकेटचं मादक सौंदर्य. चौकार.
फटका सजवलाय लाजवाब. गमरे सर, हा जो खेळाडू खेळतोय, जो पूर्वी गल्ली क्रिकेट खेळायचा, परंतु त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आलेलं प्रोफेशनल आणि त्याच्या नेतृत्वाखाली पंचशील मुरवंडे संघ हा अतिशय दर्जेदार, ज्याने अनेक कित्येक वर्षांमध्ये आपल्या पंचशील मुरवंडेचं नाव करणारा खेळाडू अमित आज या ठिकाणी मैदानामध्ये खेळताना दिसतोय. नक्की सर, अमितने मात्र बरसात केली आपल्या संघटनासाठी हो, परंतु इथे बघा एक चान्स आला होता, ड्राईव्ह तर केली होती, एफर्ट दिला होता यष्टांच्या मागे यष्टीरक्षकांनी, परंतु तो थोडासा बीट झाला आणि जातो. 3 धावांची गरज आहे. या सीमारेषा पलीकडे चौकार जातोय, कारण इथे एक झेल जर घेतला असता तर कुठेतरी अडचणीत आला असता, तो म्हणजेच अमितचा संघ, अर्थातच अक्की 11 कर्टेलचा संघ. परंतु इथे काय झालंय, नशिबाने साथ दिले आणि येतोय चौकार, मी म्हणेन नशिबाचा चौकार. आणि धावा आता धाव फलकावर 41 जिंकण्यासाठी फक्त येणाऱ्या 3 बॉलमध्ये 3 धावांची आवश्यकता. फटका चांगला आहे, बॉल हवेत आहे, परंतु झेल होईल का, नाही, झेल सोडलाय. आणि बघा जिथे 2 म्हणजे जिथे धाव नव्हती तिथे अक्षरशः 3 धावा घेतल्या गेल्या आणि मॅच फिनिश झाली, मॅच संपलेली आहे. या ठिकाणी मगाशी सर सांगितलं होतं की अमितने जर संघाला विजय मिळवून दिला तर अमितसाठी 500 रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे. कारण भरपूर दिवसानंतर अमितला खेळताना मला सगळ्यात जास्त आनंद झालेला आहे आणि म्हणून अमितसाठी बक्षीस, कारण अमितच्या खेळीची